बेंटो केक एवढा महाग कसा काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. हॅलो एव्हरीवन, मी तुमची लाडकी केकवाली तन्वी. बेंटो केक नक्की काय असतो? लेट मी एक्सप्लेन. बेंटो केक जो आहे तो आलाय जपानमधून. जपानमध्ये त्याचा अर्थ आहे सुविधाजनक. हा 2 वर्षांपासून खूप ट्रेंडमध्ये आहे. आपल्याकडे काय होतं, जेव्हा कस्टमर आपल्याला म्हणतात की मला बेंटो केक किंवा लंच बॉक्स केक हवा आहे, तेव्हा आपण त्यांना प्राइस सांगतो की तो 300-350 रुपयापर्यंत जाईल. मग कस्टमर आपल्याला म्हणतात एवढ्याशा केकचे एवढे पैसे कसे काय? एवढा तर आमचा हाफ केजीचा केक आहे. तर ते बघितलं जात नाही की केकचे वेट किती आहे, त्याची साईज किती आहे. इथे बघितलं जातात ते फक्त त्यामागची मेहनत. जेवढा छोटा केक असतो ना, त्याच्यावर काम करणं तेवढंच अवघड असतं. कारण बेंटो केक जेवढे छान दिसतात तेवढेच त्यांना छान बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. छोट्या केकवर काय डिझाईन देणार? 4 इंचच्या केकवर डिझाईन करणे हा एक टास्कच आहे. एक आर्टिस्टिक बेकर ही गोष्ट बनवतो म्हणजे त्याच्यात विचार करा त्याला किती मेहनत लागत असेल. त्याचबरोबर वेस्टेजही खूप जातं. कमीत कमी हाफ केजी तरी क्रीम व्हिप करावी लागतेच. 1 कपपेक्षा कमी क्रीम तर आपण कायच व्हिप करणार. त्याच्यानंतर जर मला कलर करायचा असेल तर 2-3 फ्लॉवरसाठी का होईना मला कलर क्रीम करावीच लागेल. त्यामुळे तुम्हाला कस्टमरला समजून सांगायला लागेल की बेंटो केकची प्राइस बरोबर आहे, कारण जे वेस्टेज जातं त्याचं आपण काहीच करू शकत नाही. तर ही रील तुम्ही तुमच्या कस्टमर्सला नक्की शेअर करा आणि अधिक माहितीसाठी केकवाली तन्वीला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज.